नमस्कार, मी गायत्रीज रेसिपीमध्ये आज आपण गुलाबजामुनची रेसिपी पाहणार आहोत। तर हे गुलाबजामुन मी खव्यापासून बनवलेले नाहीत, एकदम रसरशीत असे गुलाबजामुन रवा मैद्यापासून मी हे बनवलेले आहेत। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण ही रेसिपी पाहूया कशी बनवायची आहे। तर यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे, यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे मी पाक बनवून घेणार आहे। यासाठी मी 2 कप साखर घातलेली आहे। तर साखर 2 कप घालायची आहे आणि मीडियम गॅसवर याला पाक करायला ठेवायचा आहे। फ्लेवरसाठी मी इथे विलायची पावडर घालणार आहे। मी आधी याला मिक्स करून घेतलेला आहे। तर मी 2 चमच यामध्ये विलायचीची पावडर घातलेली आहे। आता याचा पाक बनवून तयार होईल तोवर आपण गुलाबजामुन कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया। यासाठी मी एक ताट घेतलेला आहे। या ताटामध्ये मी 1/4 कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा, आणि अर्धा कप मी मिल्क पावडर घेतलेला आहे। हे अर्धा कप घ्यायचं आहे। वाटीचंही तुम्ही माप याच पद्धतीने घेऊ शकता। आणि अर्धाच कप मी मैदा घेतलेला आहे। तर हे तिन्ही आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र। तर यासाठी मी थोडासा बेकिंग पावडर घेतला आहे, हे 1 चमचा घेतलेला आहे। हे मिक्स करून घ्या आणि आता ह्याला आपण कोमट दुधाचा वापर करून मिक्स करून याची डो प्रिपेअर करून घेणार आहोत। यासाठी थोडंसं दूध घालायचं आहे। दूध घालताना आपल्याला थोडंसं दूध वापरायचं आहे। जास्त दूध वापरल्यानंतर हे एकदम पातळ होईल, तर थोडंसं दूध वापरा आणि याला छानपैकी तिंबून घ्या। तर तिंबताना याला कोमटसर दुधाचा वापर करून, आणि हे कसं रवा असल्यामुळे थोडंसं लगेच घट्ट होईल, तर दुधाचा वापर इथे जास्त करायचा आहे। सैलसर असं छानपैकी थोडंसं दूध घालून आपल्याला याचा डो प्रिपेअर करायचा आहे। गुलाबजामुनचा जसा विकतचा फ्लेवर असतो तसाच इथे येईल, पण आपण इथे दूध जास्त वापरायचं आहे आणि कोमट दूध घेऊन मी अर्धा कप दुधाचा एकूण वापर केलेला आहे। आता डो प्रिपेअर झालेला आहे, तरीही आपण यामध्ये थोडंसं आणखीन दूध घालायचं आहे आणि याला मळून घ्यायचं आहे। हाताने घट्ट असं झालेलं आहे, तर याला थोडंसं पातळ करायचं आहे। यासाठी दुधाचा वापर करून थोडंसं दूध घालून आपण याला हाताने तिंबून घेणार आहोत या पद्धतीने। तर मी इथे आणखीन दूध घालणार आहे थोडंसं, आणि हे दूध पूर्ण यामध्ये आटून जाईल। तुम्ही थोडंसं जितकं दूध घालता तितके हे गुलाबजामुन छान सॉफ्ट असे बनवून तयार होतील। तर यासाठी दुधाचा वापर करा आणि वेळ देऊन याला छानपैकी तिंबून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीचा मग एका बाउलमध्ये आपण याला काढून घेऊयात आणि याला 10 मिनिटे झाकून ठेवूयात। तोवर आपला पाक झालेला आहे की नाही ते पाहूयात। पाक आणखीन 5 मिनिटं करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवर। आता यानंतर 10 मिनिटं झाल्याच्या नंतर याला थोडंसं तूप लावायचं आहे, म्हणजे हाताला चिटकणार नाही। छानपैकी गुलाबजामुनचे गोळे बनवून तयार होतात, यामुळे हाताला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे मीडियम आकाराचे आणि एकसारख्या आकाराचे आपण गुलाबजामुन बनवतो तसे गोळे बनवून घेऊयात। तर हे लगेच बनवून तयार होतात, वेळ नाही लागणार, पण याचा उंडा आपण सॉफ्ट बनवून घेऊयात पहिले, त्यामुळे हे पटकन बनवून तयार होतात। तर याच पद्धतीने मी सगळे हे गुलाबजामुनचे गोळे बनवून तयार करत आहे। रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राइब करा चॅनलवर नवीन असाल तर, आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा। याच पद्धतीचा गुलाबजामुन मी बनवून घेणार आहे सगळे, आणि याला आपण मीडियम गॅसवर छान फ्राय करून घेणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होतील। कुठलेही
झंझट नाही आहे। आता यामध्ये तुम्ही पाहू शकता पाक तयार झालेला आहे। हा पाक तयार करून मी थोडासा साईडला ठेवून घेणार आहे आणि हे गुलाबजामुनचे गोळे बनवून एवढे तयार झालेले आहेत। आता हे साईडला ठेवला आणि आपण एका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवूयात आणि त्याला गरम मीडियम गॅसवर करून 5 मिनिटांनंतर याला आपण फ्राय करून घेऊयात। तर छान तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक गोळे सोडून घ्यायचे आहेत। आता हे एक एक गोळे सोडून घेतल्याच्या नंतर याला फ्राय करायचे मीडियम गॅसवर। तुम्ही पाहू शकता एकदम मी एक काढून दाखवत आहे गुलाबजामुन एकदम आतमधून मस्त मऊसूत बनवून तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मीडियम गॅसवर याला फ्राय करून घेऊयात। तर फ्राय करताना मीडियमच गॅस ठेवायचा आहे, आतमधून कच्चे राहणार नाहीत। त्यामुळे कलर वरतून लगेच बदलतो पण आतमध्ये कच्चे राहतात, त्यामुळे मीडियम गॅसवर फ्राय करायचे। खव्याचे गुलाबजामुन हे पटकन फ्राय होतात पण याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे याला फ्राय करा मीडियम गॅसवर। छान फ्राय करताना सारखा चमचा जर फिरवत राहताल तर याचा कलर एकसारखा येतो। तुम्ही पाहू शकता याचा पूर्णपणे कलर बदललेला आहे आणि गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। तर आपण हे काढून घेऊयात। हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपण हेच आता पाक गरम करून त्यामध्ये सोडणार आहोत। तर पाक एकदम गरम पाहिजे आहे हे गुलाबजामुन सोडण्यासाठी। थंड पाकामध्ये हे गुलाबजामुन सोडू नका, पाक गरम करून घ्या छानपैकी आणि मग त्यानंतर पाक गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये गुलाबजामुन सोडा, म्हणजे हे सॉफ्ट होतील। थंड पाकामध्ये गुलाबजामुन सोडू नका। तर हे गरम पाकामध्ये मी सोडले आणि याला झाकून ठेवायचे 5 मिनिटं। गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता।